लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हरि लेकुराचे हित बाह्य माऊलीचे चित्ता बाह्य माऊलीचे चित्ता बाह्य माऊलीचे चित्त करेला भावे ना प्रीति करेला भावे करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति पोटी भार वाहे हरे पोटी भार वाहे पोटी भार वाहे हरि पोटी भार वाहे त्याच सर्वस्व हे साहे त्याच सर्वस्व आजाते सर्वस्व हे साई त्याचे सर्वस्व हे साई सर्वस्व हे साई त्याचे सर्वस्व हे साई ऐसी कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याची जाती करेला भावे ना प्रीति करेला भावे ना करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति तुका मने माझे तुका मने माझे हरि तुका मने माझे तुम्हा संतावरे ओझे तुम्हा संतावरे ओझे तुम्हा सत्तावरे ओझे तुम्हा सत्तावरे ओझे तुम्हा सत्तावरे ओझे तुम्हा सत्तावरे ओझे तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरे ओझे तुम्हा संतावरे तुम्हा सत्तावरे ओझे तुम्हा सत्तावरे ओझे तुम्हा हे ऐसी कळवळ्याची जाते हे ऐसी कळवळ्याची जाते हे ऐसी कळवळ्याची जाते करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति करेला भावे ना प्रीति ऐसे कळवळ्याची जाते करेला भावे ना करेला भावे करेला भावे हरि भोगार भोमाये हरि विठोबार भोमाये हरि विठोबार भोमाये हरि भोगार भोमाये भोगार भोमाये भोगार भोमाये
विठ्ठला ऐसी कळवळ्याची जाती करेला भान प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्व सारे ऐसी कळवळ्याची जाती करेला भान प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ऐसे कळवळ्याची जाती करेला भान प्रीती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन् तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू पांडुरंग करू तू सारे चरण
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन नामार्थ झाला जयाने सदा बास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ति हे मस्तके पायावरी मस्तके पायावरी या बाबा रे या बाबा रे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया लेकुराची हितवाही माऊलीची चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभा विनुप्रीती प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील कार्यकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्या पुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आहे आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय. थोडं शांत बसून ताट कोणत्याही संताची उंची मोजायची झाली तर त्या संतांना आत्ताच्या काळात आणून त्या संताची उंची कळत नाही. थोडा कल्पना शक्तीला जोर द्यायचा आणि कल्पना शक्तीला जोर देऊन शक्य झालं तर आपण त्यांच्या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. तो काळ नेमका कसा असेल ज्या काळात ज्ञानोबा तुकोबांनी हा परमार्थ जिवंत ठेवला. सोपं सांगू साहेब ज्ञानोबांची उंची मोजायची झाली तर आजचा काळ बघून चालत नाही. आज काय तुम्ही म्हणे 15 ऑगस्ट दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा 2 उपमुख्यमंत्री एकत्र बोलून सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला प्रमाण ज्ञानोबांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवला. जे बहुतेक त्याचं झालं असं सोन्याचा कळस बसवण्यासाठी सगळी मंदिर समिती एकत्र आली. म्हणे ज्ञानोबांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवा कारण ज्ञानोबांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली. त्या कृपेतून उतराई होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा. मामा मीटिंग झाली. मीटिंग मध्ये असं ठरलं मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा खरा
पण किती किलो वजनाचा बसवायचा. तेव्हा सगळ्यांनी मिळून निर्णय केला, मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा. पण भली मोठी अडचण, प्रचंड मोठी अडचण आली. कोणती अडचण आली? तात्या 11 किलोचा सोन्याचा कळस बसवायचं ठरलं. आणि अडचण अशी आली, एकाच माणसाने 11 कोटी रुपये अडचण आली की नाही? समिती पुढे पेच निर्माण झाला. एकाच माणसाने जर 11 कोटी रुपये वर्गणी दिली तर मग 11 किलो सोन्याचा कळस बसवण्यापेक्षा पुन्हा निर्णय झाला. आता म्हणे 11 किलो नाही, 25 किलो सोन्याचा कळस ज्ञानोबारायांच्या मंदिराला बसवायचा. आणि काय नवाल, ज्या समाजानं ज्ञानोबांना जिवंतपणे भाकरी दिली नाही, त्या समाजानं ज्ञानोबांच्या मंदिराला 25 किलो सोन्याचा कळस बसवला. मला सहज सांगू द्या, आज बी ज्ञानोबांची उंची मोजायची झाली तर आम्ही वारकरी त्या सोन्याच्या कळसाकडे बघत नाही. आम्ही वारकरी अंगणात असणारं सोन्याचं पिंपळाचं झाडच बघतो. आम्हाला माहिती आहे, आमचा जो बाप आहे, आमची जी माय आहे, त्या ज्ञानोबांमध्ये सामर्थ्य एवढा आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी यायचे बळ रेडा. कोणतरी म्हणे कुठं बोले, आमच्यासारखे रेडे बोलतायत. ज्ञानोबांचीच कृपा आहे. विठ्ठल शांत एका गड्यात सकल संत मांदियाळीमध्ये वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये माऊली महावैष्णवांचं म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबांचं वर्णन करतात. काय अहो, अभंग जर नीट वाचला, लेकराचे हितवा हे माऊलीचे चित्त आईचं वर्णन आहे. आईची कळवळ्याची जाते करीला भावना प्रीती आईचं वर्णन आहे. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे, हे आईचं वर्णन आहे. आणि एकदाच म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणून अभंगामध्ये ज्ञानोबांचं वर्णन आलं कसं हो? थोडं शांत बसून ऐकणार असला तर मी तुम्हाला मुळापासून सांगतो. झालं होतं असं, तुकोबांच्या आयुष्याचे 4 विभाग होतात, 4 खंड होतात. त्या पांगारकर नावाच्या लेखकानं तुकोबांचं जे चरित्र लिहिलं त्यात त्याने तुकोबांची 4 रूपं मांडली. कोणती? संसारी तुकोबा, साधक तुकोबा, सिद्ध तुकोबा आणि संत. संसारी तुकोबा, साधक तुकोबा, सिद्ध तुकोबा आणि संत तुकोबा. साधक अवस्थेला होते तेव्हा तुकोबा कीर्तनाला उभा राहायचे. तुकोबा कीर्तन करायचे. पण झालं असं, समाजानं तुकोबांना कीर्तन करायला लावलं होतं. तुकोबा कीर्तन करता करता कीर्तन जगायला लागले. मी सांगू का, कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. गुरुनाम गुरु अनिल महाराज पाटील पारशीकर त्यांच्या कीर्तनात एकदा बोलले होते, कीर्तन का 2 तास किती चांगलं कीर्तन करतो याला शून्य किंमत. कीर्तनकार 2 तास किती चांगलं कीर्तन करतो याला शून्य किंमत आहे. उरलेले 22 तास किती चांगलं वर्तन करतो याला जरा जास्त किंमत आहे. बोले तैसा
चाले त्याची वंदावी पावते. तुकोबा जसं कीर्तनात बोलायचे तसंच आयुष्यात वागायचे किंवा आणखी सोपं जसं आपल्याला वागता येईल तेवढंच कीर्तनात वागायचे. हे दुसरं सोपं आहे. जर समजा आपण बोलतोय तसं आपल्याला वागता येत नसेल तर किमान जेवढं आपण वागतोय तेवढंच कीर्तनात बोलायचं. नाही तर आई मायेचं सागरण आई गोट्यात का करतात गळ्याचे. आपण जे बोलतो तेवढं तरी किमान आपण बोललं पाहिजे. आपण जे बोलतो किमान तेवढं समाजाचं राहू द्या हो. पण ज्या कीर्तनकाराने बोललंय त्यांनी तरी किमान ते आणि तसंच तुकोबा जसं बोलायचे तसं वागायचे. समाजाचा विश्वास बसायला लागला. यारे लहान थोर यादी भरती नारे नर करावा विचार नलगे चिंता कवनाची या न्यायानं सगळा समाज तुकोबांच्या पायाजवळ येऊन बसायला लागला. पण तुकोबांचं होतं असं 15 दिवसाची वारी पंढरपुराची होती आणि 15 दिवसाची वारी आळंदीची होती. जे तुम्ही सगळी जाणकार माणसं आहे, माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झालं तुम्ही कीर्तनात टाळ घेऊन उभा राहता. त्याच्यामुळे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. देवाची एकादशी असली की तुकोबा पंढरीला जायचे आणि संतांची एकादशी असली की तुकोबा आळंदीला जायचे. पंढरीवरून माघारी आले की पांडुरंगाचं वर्णन करणारे अभंग गायचे आणि आळंदीवरून माघारी आले की संत प्रकरणातले अभंग गायचे. एक दिवशी तुकोबा आळंदीवरून माघारी आले. त्या दिवशी तुकोबांनी गळ्यात विणा अडकवला. रामकृष्णारीचं भजन झालं, रुपावलीचा अभंग झाला आणि आता तुकोबा कीर्तनाला सुरुवात करणार तोपर्यंत पायाजवळ बसलेले एका साधकाने विनंती केली, बुवा आज तुम्ही आळंदीला जाऊन सांगू. आम्हाला सुद्धा वाटतं कधीतरी हे सगळं सोडून द्यावं आणि ज्ञानोबांच्या पायाला जाऊन कडाडून मिठी मारा. कधीतरी वाटतं या सगळ्या माईक गोष्टी सोडून द्याव्या, ज्ञानोबांच्या समाधीजवळ जावं आणि अंतःकरणापासून ज्ञानोबा माझा म्हणून ज्ञानोबांचं दर्शन घ्यावं. पण अडचण अशी आहे तुकोबा, हा संसार खोटाय लटकाय याची प्रचिती कीर्तनाला गेली म्हणजे कीर्तनात बसलो म्हणजे तेवढे 2 तास वाटतं हे लटिका व्यवहार सर्व वाया येल झार हरिनो. कीर्तनात बसलो की तेवढा 2 तास वाटतं. बुवा सांगतोय ते तेवढं 2 तास वाटतं. बुवा सांगतोय ते खराय. घरी आलं की मग ध्यानात येतं धंदा असतो त्यांचा. शब्द कोणत्या अर्थाने घेताय मला माहित नाही. नाहीतर खरंच की अहो देवाने सुद्धा धंदा केला आणि संतांनी सुद्धा धंदाच केला. आणि ऐकायचं असले दोघांचे धंदे तर तेही ऐका. देवाचा एक धंदा आहे, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो. संतांचा धंदा कोणता? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे
दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे. ऐका गड्या, जमलेल्या साधकापैकी एक साधक तुकोबांच्या पायाजवळ बसला आणि हात जोडून त्यांनी विनंती केली, बुवा तुम्ही या संसाराची नश्वरता आम्हाला पटवून दिली. तुम्ही सांगत होता येरती माईकी दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. तुम्ही सांगितलं होतं नो हे तुझा हा परिवार द्रव्यधारा क्षणभंगूर. पण का या संसारातून मन निघत नाही आणि हे मन ज्ञानोबारायांपर्यंत येत नाही. आम्ही परम पापी आहे. तुकोबा आज तुम्ही आळंदीला जाऊ नका, आमच्याशी इच्छा आहे. आजच्या कीर्तनात इतर कोणतंही वर्णन करण्यापेक्षा आज आम्हाला एवढंच सांगा, आळंदीचे ज्ञानोबा नेमके आहेत कसे? आळंदीचे ज्ञानोबा नेमके आहेत कसे हे सांगण्यासाठी तुकोबा शांत झाले आणि लेकरांनो, आळंदीच्या ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये बसेल अशी वस्तूच मला दिसत नाही. सेना म्हणे उत्तराई होता न दिसे काही, अशी या जगाच्या पाठीवर वस्तू नाही जे ज्ञानोबांच्या पंक्तीत बसेल. साधक म्हणे आम्ही थोडी मदत करतो, बघा तुम्हाला पटत असलं ह्या समोरच्या झाडाला तुम्ही ज्ञानोबांची उपमा द्या. हे झाड घाव घालणारालाही पाणी देतं, सावलीच देतं, आणि पाणी घालणारालाही सावलीच देतं. जसं हे झाड घाव घालणाराला सावली देतं, पाणी घालणाराला सावली देतं, तसे तुमचे ज्ञानोबा सुद्धा वारी करणारावर कृपा करतात आणि चोरी करणारावर सुद्धा. त्या आईचं काय आहे हो? तिथं काय आपपर भाव आहे तेव्हा? तिथं आपपर भावच नाही. चांगल्यालाही जवळ घेतात, वाईटालाही जवळ घेतात. उलट वाईटाला जवळ घेऊन त्याची शुद्धी करतात. खट नट यावे शुद्ध होऊन जावे या भावनेनं तुमचे ज्ञानोबा त्या झाडासारखे का? नाही, झाडासारखे नाही. झाड विशिष्ट काळापुरतं फळ देते, ज्ञानोबा सदैव फळ देतात. झाड नाही बसलं मास करता का? त्या ज्ञानोबांच्या पंक्तीत तुम्ही ढग बसला. मेघ तो बिचारा गरीबाच्याही रानात एवढाच पाऊस पडतो आणि श्रीमंताच्याही रानात तेवढाच पाऊस पडतो. स्मशानभूमीत तेवढाच पाऊस पडतो, मंदिरावर तेवढाच पाऊस पडतो. तुम्ही त्या ढगाला ज्ञानोबांची उपमा द्या, देता आली असती, पण मर्यादा अशी मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसे मेघ उदार ओसरून जातो. तो ज्ञानोबांच्या पंक्तीत बसायचा नाही. बरोबर थांबा, झाड बसलं नाही, मेघ बसला नाही. तीर्थ वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष सकल पापे जाती भंगा. तीर्थ ज्ञानोबांच्या पंक्तीत बसतील, बसली असतील, पण अडचण अशी आहे शरीरानं केलेलं पाप तीर्थ धुवू शकतं, पण मनानं केलेलं पाप तीर्थाच्या पापाच्या न धुतल्या. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची पापे, न जाती तीर्थाची पापे, न जाती तीर्थाची पापे. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची पापे, न जाती तीर्थाची पापे. न जाय
कृपाची पापे न जाय तीर्थाची या बापे. ऐका गड्या, ज्ञानोबांच्या पंक्तीत झाड बसलं नाही, ढग बसलं नाही, तीर्थ बसलं नाही. साधकांनी विचारावं, असं करता का? ज्ञानोबांच्या पंक्तीत गाय बसवता का? तिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता वास करतात. अडचण अशी आहे, गाय ज्ञानोबांच्या पंक्तीत बसली असती ती सर्वांना पवित्र आहे, पण या मुखानं मात्र ती अपवित्र आहे. म्हणून गायी संतांच्या पंक्तीत बसली नाही, गायी ज्ञानोबांच्या पंक्तीत बसली नाही. तुकोबा शांत झाले आणि लेकरांना सांगितलं, ऐका, ज्ञानोबांनी एवढी उंची ना झाडाची, ना ढगाची, ना तीर्थाची, ना गायीची. ज्ञानोबांनी एवढी उंची फक्त आईची. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्याप्रमाणे आई सदैव आयुष्यभर लेकराच्या हिताचा विचार करत राहते, तसे ज्ञानोबा आयुष्यभर फक्त साधकाच्या हिताचा विचार करत राहतात. तुकोबा अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई. एका जनानी बाई वंदनी, एका जनानी बाई वंदनी, एका जनार्दनी माया वंदित से, एका जनार्दनी माया वंदित से, एका जनानी बाई वंदनी, एका जनानी बाई वंदनी, एका जनार्दनी माया वंदित से, एका जनार्दनी माया वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. ऐका, त्या संतांच्या पंक्तीमध्ये, ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये आईलाच बसवलं. याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवरती एकमेव जात अशी आहे, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. जिच्या नात्यामध्ये कसला स्वार्थ नाही, जिच्या नात्यामध्ये कसलाच आपुलकी भाव नाही. सदैव त्या लेकराच्या हिताचा विचार करत राहते, नाहीतर जास्त आधांतरी बोलण्यापेक्षा. म्हणतात, परवा इंदापूरच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रसंग. काय झालं? एक बिचारी प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्या, बाळंतपणाच्या वेदना असह्य झाल्या, डोळ्याला पाणी. डॉक्टरांनी प्रचंड प्रयत्न केले, पण का कुणास ठाऊक ती उपचार अर्धवट ठेवून डॉक्टर एका क्षणासाठी बाहेर आले. थोडं बसून ऐका. डॉक्टर एका क्षणासाठी बाहेर आले. त्यांनी विचारलं, आज जे पेशंट आहे
त्यांच्या बरोबर कोण आलाय? तिचा नवरा समोर आला आणि मी आहे. हा एक फॉर्म घ्या, ह्याच्यावर सही करा. तो म्हणे कशासाठी? आम्ही एक तर आई वाचवू शकतो किंवा बाळ वाचवू शकतो. तुमच्याकडे वेळ कमी आहे, थोडा विचार करा आणि आम्हाला सांगा, आई वाचवू का बाळ? क्षणार्धात पायाखालची वाळू सरकल्यासारखं झालं, जमीन सरकल्यासारखं झालं आणि हात जोडून त्याने डॉक्टरांना विनंती केली, डॉक्टर साहेब, अहो काय गरिबाची परीक्षा घेता? हो का, वाटेल एवढा खर्च करायची माझी तयारी आहे, पाहिजे एवढे पैसे घालवायची माझी तयारी आहे. माझ्या बायकोनं माझ्या गरिबीत माझ्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला. वेळ प्रसंगी ती उपाशी राहिली, वेळ प्रसंगी तिनं कोरभर भाकरी पोटात घातली, पाणी पिऊन तिने माझ्या प्रपंचाचा गाडा ओढलाय. मी पाया पडतो तुमच्या, माझा संसाराचा आधार माझी बायको वाचवा आणि माझ्या संसाराचं भविष्य म्हणून माझं लेकरू वाचवा. डॉक्टर म्हणे ऐका, मी तुमच्यापर्यंत आलोय म्हणजे माझा नाईलाज झालाय म्हणून. तुमच्या भावनिकतेच्या गोष्टी ऐकायला मला वेळ नाही. दोन पैकी एक कुणाला तरी निवडावं लागेल. सांगा लवकर, आई वाचवू का बाळ? शेवटी नाईलाज झाला, तिने सांगितलं, डॉक्टर तसंच असेल तर बाळ मेल तरी चालेल, पण बाळाची आई वाचवा. जिच्या प्रसूतीच्या वेदना प्रचंड तीव्र झाल्या होत्या, लाखो इंग्याने डंक मारावा आणि शरीराचा दाह व्हावा, एवढ्या तीव्र वेदनेत सुद्धा तिच्या कानापर्यंत ते शब्द पोहोचले. आणि डॉक्टर आत आल्या आल्या तिने डॉक्टरांच्या हाताला हात लावला आणि हात जोडून विनंती केली, डॉक्टर साहेब, माझ्या घरातली माणसं म्हणतील बाळ मेलं तरी चालेल, बाळाची आई वाचवा. मी पाया पडते तुमच्या, मी अख्खं जग बघितलंय, माझ्या बाळानं ही दुनिया बघितली नाही हो. माझ्या बाळाला ही दुनिया बघता यावी याच्यासाठी मी मेली तरी चालेल, पण माझं बाळ वाचवा. मातेची आरती, मातेची आरती, ओ मातेची आरती, मातेची आरती, मातेची आरती, मातेची आरती, मातेची आरती, मातेची आरती.
चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपला जवळ घेता शिन गेला व सोप पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईस आहे तुकोबा हे सगळं मान्य होतं फक्त एक सांगा आम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्या चरित्राचा अभ्यास केलाय आमच्या असं लक्षात आलं आयुष्याच्या एका क्षणाला तुमच्या आयुष्यातून आई मरून गेली, बाप मरून गेला त्यावेळेला आई बापाची आठवण आली तर तुम्ही नेमकं काय करता तुकोबा सांगतात आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आई वडील निघून जातात नाही का ना आठवण मात्र सदैव येत राहते लेकरू लहान असलं तरी त्याला आईची आठवण आहे आणि लेकरू मोठं असलं तरी त्याला आईची आठवण आहे आणि हा लहान मोठेपणा समाजासाठी आई पुढं कोणी लहान नाही आई पुढं कोणी मोठं नाही किती वय होऊ द्या तुमच्यावर लहान बाळासारखं प्रेम करणारा एक नातं या जगात जिवंत आहे त्या नात्याचं नाव आहे आई नाहीतर दादा जास्त लांब बोलत बसण्यापेक्षा भारत देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 26 मे 2014 या दिवशी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांना आठवण झाली आईची म्हणून ते आईला भेटायला आले पांढऱ्या वस्त्रामध्ये पांढऱ्या केसामध्ये ती आई बसली होती क्षणार्धात लेकरू दिसलं तिच्या शरीरात वीज चमकल्यासारखी उठून उभा राहिली लेकराला एका ग्लास मध्ये दूध दिलं देशाचा पंतप्रधान आहे तो आईच्या समोर एक ग्लास दूध हातात घेतलं आणि मोदीजींनी ते दूध पिलं फक्त एक झालं दूध पिताना त्या ग्लासभर दुधातला एक थेंब फक्त येतो ओठाला इतरांसाठी तो 140 कोटी लोकसंख्येच्या देशाचा प्रतिनिधी आहे भारतातलं सगळ्यात मोठं पद त्यांच्याकडे आहे पण आईसाठी काय नाही एका क्षणाला बघितलं इथं दूध राहिलं स्वतःचा पदर घेतला आणि लहान लेकराचं तोंड पुसतात तसं आईने मोदीजींचं तोंड पुसलं ऐका गया लेकराचा लहान मोठेपणा हा समाजासाठी आहे आईसाठी सदैव ते लेकरूच आहे नाहीतर कुणी म्हणे लेकराचं बालपण 14 वर्षापर्यंत जिवंत आहे कुणी म्हणे लेकराचं बालपण 16 वर्षापर्यंत जिवंत आहे माझं स्वच्छ मत आहे जोपर्यंत घरात आई जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक लेकराचं बालपण जिवंत आहे अशोक बुवा आज सुद्धा कीर्तनावरून पोहोचलं 2-2:30 वाजता कीर्तनावरून पोहोचलं तरी दारात उभा राहून कधी हाक मारावी लागत नाही गाडी गेट मधून आत आली हाक सुद्धा न मारता रात्री 2-2:30 वाजता अचानक दार उघडून उभा राहते आणि रात्री 2:30 वाजता सुद्धा बाळा खायचे का काय म्हणून विचारते ती माझी आई आहे ती माझी माता आहे ती माझी माऊली आहे तुकोबांना विचारलं आणि सांगा तुकोबा माय बापाची आठवण आल्यानंतर तुम्ही नेमकं काय करता तुकोबा सांगतात मी भामचंद्रावर जातो भंडाऱ्यावर जातो गोराडेश्वरावर जातो आळंदीच्या दिशेने तोंड करतो ज्ञानोबांना विनंती करतो माऊली महावैष्णवा तुम्ही सोडून या जगामध्ये माझं कुणी नाही मी तुमच्याशिवाय अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा करू नका तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा आणि तुमच्या पायाजवळ बसत असताना मला तुमचं बाळ म्हणून स्वीकारा तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मेची आळ या न्यायानं मी ज्ञानोबरायांना आई म्हणतो ज्ञानोबांना बाप म्हणतो आणि माझ्या आयुष्यातलं सगळं ओझं
मी ज्ञानोबांच्या चरणावर समर्पित करतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. संतांच्या चरणावरती ओझ टाकलं कारण मला माहिती आहे संत ही अशी जात आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईची जात म्हणजे नेमकी कैसी जात? जशी आई असते तसे संत असतात. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त काहीसा या अर्थाचा चार संतांना आई म्हणणारा तथा आईला संतांच्या पंक्तीत बसवणारा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज काही सयार्थाचा भंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराच्या देवघरातली समई, या परिवाराची आई. कोणता शब्द जोडू? कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, अथवा स्वर्गवासी म्हणा. मामा माझ्या पाठीमागे जो बोर्ड लावलाय त्याच्यावर सहज अंदाज गणिताबाई दगडू हंडा आई सगळे. दोन मुलं आदरणीय पोपटराव, आदरणीय त्र्यंबकराव. तीन मुले भागोबाई, रतन आणि सीमा. या पाच लेकरांची माय गेल्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांना सोडून गेली. वय झालं होतं. आयुष्यात उतार वय नावाची गोष्ट सुद्धा भोगून झाली होती. आता काही राहिलं. डोळ्या देखत लेकरा बाळांच्या संसाराचं सोनं झालेलं बघितलं आणि उलट आता म्हणायची कुठं देवाने माझं पुस्तक लपवून ठेवलं कुणांत. एकांदिशी वाटत शांत डोळे झाकावेत आणि मरून जावं. आमकी तमकी माझ्या मागची ती मरून. पण का देवानं नेमकं मला ठेवलं कुणास? तोंड भरून बोलायची. ती तशी म्हणायला लागली की घरातल्यांनी म्हणायचं तसं म्हणत जाऊ नको ग. आम्ही काय कंटाळलो काय? अजून सुद्धा वाटत अंगणात उभा राहिल्यावर तू मारलेली हाक अजून सुद्धा ऐकू वाटते. बाकी काही नाही. तू अंगणात दिसली हे अंगण भरून वाटत. जिथं बसायची अजून सुद्धा त्या जागेवर बसायचं जास्तीत जास्त कुणाचं धाडस अजून म्हणत. तिने हात मारावी, तिने बोलावं, तिने आलीस का सीमा म्हणून तोंडावरून हात फिरवावा. वाट बघतात लेकरं, पण आता तोंडावरून हात फिरवायला शिल्लक राहिली नाही. पुरी माघारी चालल्या तर सुना बाळांना हात मारायची. ऐकलं का? रतन निघाली. होता प्रचंड त्रास. आई सहज लिलिया निघून गेली. घटनेला विशाल बुवा
1 वर्ष पूर्ण झालं. वर्ष पूर्तीच्या निमित्ताने वर्ष श्राद्ध आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन. थोडं ताट बसा आणि बारकाई नाही. मुळात मानवी आयुष्यातला अंतिम संस्कार हा अंत्य संस्कार. अशोक बुवा शास्त्र सांगतात, अंत्यसंस्कार सुद्धा 3 प्रकारचा. काही धर्मामध्ये हा देह मातीत गाडतात, काही जण याला पाण्यात सोडून देतात. आपल्या धर्मामध्ये याला अग्नीत दिला जातो. ऐका, मातीमध्ये गाडलं जातं, पाण्यात सोडून दिलं जातं किंवा अग्नीच्या स्वाधीन केलं जातं. इतरांबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या धर्म संस्कृतीनुसार आपण अग्निदाह देतो. अपभ्रंशाने त्याला अग्निडाग म्हणायची पद्धत आहे. आपण अग्निडाग दिल्यानंतर 9 दिवस 9 विधी सांगितले, पण आपल्याला ते 9 विधी शक्य होत नाही. म्हणून आपण थेट 10व्या दिवशीचा 10वा हा एक विधी करतो. ऐका, त्यानंतर ज्याचं लग्न झालं त्याचा 13वा केला जातो. ब्रह्मचारी असेल तर 14वा केला जातो. वानप्रस्थाश्रम असेल तर 15वा केला जातो. आणि एखादा संन्यासी असेल तर मृत्यूनंतर त्याचा 16वा केला जातो. हे मृत्यूनंतरचे विधी. संपलं का हे? त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक श्राद्ध, त्याला तुम्ही आम्ही मासिक श्राद्ध म्हणतो. आता ते घालायचं कशासाठी? बहुतेक बघा, या आईच्या निमित्ताने या जमलेल्या पै पाहुण्या रावळ्यांपैकी कुणीतरी एक पाहुणी प्रत्येक महिन्याला जेवायला का बरं? काही नाही. ती जेवायला बसली की तिच्या रूपाने आपली आई जेवते असं आपल्याला भास होतो. ती जेवायला बसली आपल्या देखत आपली आई 4 घास खाते असं आपल्याला भास होतो. आणि कोणत्या ना कोणत्या निमित्तानं पण आईचं स्मरण. ह्याच्यासाठी आपल्या धर्मग्रंथानं शास्त्रानं बरेच विधी सांगितले. तुम्हाला आठवतंय का बघा, एखादी व्यक्ती निधन पावल्यानंतर त्यांच्या घरातल्या त्यांच्या मुलाबाळांना कोणती तरी एक वस्तू पाळायला. काय कारण त्याच्या पाठीमागचं? आम्ही म्हणलो कसलं कारण? तेव्हा अंधश्रद्धा. आम्हाला काहीच नाही सापडलं की आम्ही थेट त्याला नाव देऊन टाकलं अंधश्रद्धा. जुन्या गोष्टी आम्हाला नाहीत पचल्या. आम्ही 4-2 पुस्तकं शिकलो, आम्ही जरा फॉरवर्ड झालो. 4-2 पुस्तकं शिकलो, आम्ही जरा सुशिक्षित झालो. माझी अडचण एक आहे, मला असं वाटतं समाज सुशिक्षित झाला पण सुसंस्कारित होण्यासाठी कधीतरी माघारी नीट वळून बघायला पाहिजे. आम्ही त्याला अंधश्रद्धेचं नाव दिलं. तसं काय असतं? काय म्हणले? काय पाळलं तरी होतं, नाही पाळलं आडमड धोरणाने जर जगायचं असलं तर कुठलाच विधी नाही केला तरी चालतो. पण मामा ते पाळायचं ह्याच्या पाठीमागचं शास्त्र एवढं. बहुतेक बघा, बरेच जण आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ चहा पाळतात. मी बऱ्याच जणांचं ऐकलं. मग ते पाळायचं कशासाठी? समजा तुम्ही पाहुण्या रावळ्यांच्यात गेला आणि पाहुण्यांनी तुम्हाला विनंती केली, चहा घेता का? आपण त्यांना नकार देतो आणि नकाराच्या वेळी आपण सांगतो नाही, चहा नाही प्यायचा एवढं वर्ष, कारण मी आमच्या आई चहा पाळला. आईसाठी एवढा शब्द उच्चारत असताना तुम्हाला त्या निमित्तानं आईचं स्मरण व्हावं
ही त्याच्या पाठीमागची शुद्ध भावना आहे. ऐका, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध, 12व्या महिन्यात वर्ष श्राद्ध, आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी 3 श्राद्ध. कोण कोणती? एक अक्षय तृतीयेला, दुसरं महाळाच्या 15वड्यात, आणि तिसरं ज्या तिथीला निधन झालं ते श्राद्ध. अर्थात हे धर्मानुसार सगळं सांगितलं, पण तुमची माझी आई वडिलांच्या प्रती असणारी हे श्राद्ध घालणं म्हणजे एक नैतिक जबाबदारी आहे. कोणती नैतिक जबाबदारी? आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं, ही तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे. तोपर्यंत सेवा करावीच लागेल आणि कराच, कारण सेवा ही अशी गोष्ट आहे माणूस गेल्यानंतर ते करता येत नाही. आणि सांगतो अशोक बुवा, आमका तमका वृद्धाश्रमात मिळाला, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक वृद्धाश्रमात मिळाला, अशा निगेटिव्ह गोष्टी मला तुमच्या पुढे सांगायच्या नाहीत. मला हे सांगायचंय मामा, आजही या महाराष्ट्रात अशी बरीच कुटुंब आहेत जिथं आई वडिलांना देव त्यांची सेवा केली जाते. वर्ष श्राद्ध म्हणलं की आमचं होतं असं, आम्ही हे सांगतो आमच्या तमक्या आईचा छळ असा झाला, बापाला असा असा त्रास दिला, पण एक वाक्य जबाबदारीने बोलतो. महेंद्र दादा शांत ऐका, दुनियेतली सज्जनांची संख्या कमी झाली, संपली नाही. दुनियेत चांगलं वागणाऱ्यांची संख्या कमी झाली, पण चांगलं वागणारी माणसं संपलेत असं नाही. चला माझ्या मी तुम्हाला अशी कित्येक घरं दाखवतो जिथं सुनेने सासऱ्याची सेवा बाप समजून केली, जिथं सुनेने सासूची सेवा आई समजून केली. लांबचं बोलण्यापेक्षा वैजापूर तालुका आहे बघा, या वैजापूर तालुक्यातले एक सुपर क्लास 1 अधिकारी, पण नोकरीच्या निमित्ताने शहरात जाणं झालं आणि सरकारने भला मोठा बंगला दिला. दोघं पती पत्नी त्या बंगल्यात राहत होते आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं, एवढ्या भल्या मोठ्या बंगल्यात आपण दोघांनी राहण्यापेक्षा ज्या माय बापांनी आपल्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, त्या माय बापाला आपण आपल्या सोबत ठेवूया. थोडं ऐका, तुम्ही श्रीमंती कोणत्या शब्दात मोजता मला माहित नाही, तुम्ही श्रीमंतीला कोणते परिमाण जोडता मला माहित नाही. मामा, म्हाताऱ्या आई बापाच्या शेजारी बसून त्यांच्या सोबत सुखाचा घास खाणं ही सुद्धा जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. आपण त्यांच्या शेजारी बसलेला असावं, त्यांच्या डोळ्यात देखत आपण घास खावा आणि आपल्या डोळ्यात देखत त्यांनी 4 घास सुखाचे खावेत. नाहीतर बऱ्याच ठिकाणी पोरगा नोकरीला लागला, महिन्याला आई बापाला पैसे पाठवतो, पण म्हातारे आई बाप त्याला बोलू शकत नाही, पण त्यांचं अंतकरण सांगतं, लेकरा आम्हाला तुझ्या पैशापेक्षा तुझ्या सहवासाची जरा जास्त गरज आहे. तो अधिकारी क्लास 1 अधिकारी, आणि त्याच्या लक्षात आलं आपले मायबाप आपल्या जवळ असावेत, म्हणून शहरातून वैजापूरला आला. काय त्याच्या मनात आलं कुणास, आई वडिलांना घेऊन तुळजापूरला गेला, भवानी देवीचं दर्शन केलं, पंढरपूरला आला, पांडुरंगाचं दर्शन केलं, देहूला तुकोबा आणि आळंदला ज्ञानोबारायांचं दर्शन केलं. मग आई वडिलांना घेऊन शहरात गेला आणि स्वतःच्या भल्या मोठ्या बंगल्यात ठेवलं. एवढ्या 4 देवांचं दर्शन झालं, पण का कुणास आई वडील कुणी पाहून घरी आलं,
डोळे भरून यायचे आणि सांगायचे लय मोठा साहेब झाला पण आम्हाला विसरला नाही. त्यांनी आम्हाला येताना तुळजापूर धावलं, पंढरपूर धावलं, देहू धावलं, आळंदी धावली. आता वाटतं पांडुरंगा असं लेकरू तू पोटाला जन्माला घातलं, कोणत्या जन्मीचं भाग्य म्हणून भगवंता एवढं पुण्य तू आमच्या पदरात. माणूस आला विशाल की आई वडिलांचं कौतुक सुरूच आणि बहुतेक तुमच्या चांगल्या कार्याचं प्रामाणिकपणे कौतुक करण्यासाठी आई बापच जिवंत असावे लागतात. दुनिया तुमचं कौतुक करेल पण बहुतेक त्याच्या पाठीमागे एकतर स्वार्थ असेल, नसेल तर जळसी भावना असेल. ते आई बाप दिसल त्याला सांगायचे. एक दिवशी साहेब पायाजवळ बसले आणि का पाहुण्यांना आई सांगत होती लय चांगला बाबू आमचा, त्याने आम्हाला तुळजापूर धावलं, पंढरपूर धावलं. अहो कधी स्वप्नात वाटलं नव्हतं त्याने देहू धावलं, आळंदी धावली. हे साहेबांनी आईच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं आई पुन्हा पुन्हा माझा अपमान करत जाऊ नको ग. अपमान आई पुन्हा पुन्हा माझा अपमान करत जाऊ नको ग. मी काय केलं तुझ्यासाठी? तुळजापूर धावलं, पंढरपूर धावलं, देहू धावलं, आळंदी धावली. आई तूच सांग ना, तू मला अख्खी दुनिया धावली. कुठं राहिले उपकार तुझे आई? लेकरानं तुझ्यासाठी केलेलं काम तू 1000 वेळा बोलून दाखवते, पण तू माझ्यासाठी केलेले उपकार बहुतेक मला बोलता येत नाही. ही माझी मर्यादा आहे. ऐका, घरातल्यांनी सेवा करावी, घरातल्यांनी गेलेल्या व्यक्तीचं स्मरण. बुवा सेवा स्मरण मान्य, पण जमलेल्या लोकांना नाही सेवा नाही स्मरण. मग जमलेल्यांनी तुमच्या कीर्तनात बसायचं ते कशासाठी? ऐका, बहुतेक अलीकडच्या काळात वर्ष श्राद्धाची कीर्तन ही एकमेव जागा आहे जिथं तुमच्या ध्यानात येतं काय आपल्याला सुद्धा एक दिवशी, नाहीतर कवा तुमच्या ध्यानात आला असता तर तुम्ही बाबाचा बाण पोकारला असता. नाही नाही गळ्याची आपल्याला जर ध्यानातच आला असतं. बरं आता पहिल्यासारखं ती लय अवघड बी राहिलं नाही. 3 मिनिटात ह्याची राग करणारी यंत्र आले. जर ह्याची 3 मिनिटात राग होऊ शकते याची जाणीव तुम्हाला झाली असती तर तुम्ही गोरगरिबाच्या मानामधून तुमच्या घराला सोन्याची कौलं टाकली असती. जर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली असती तर तुम्ही वाम मार्गाने जगला असता का? सोपं आहे का? एक तर तुमच्या आयुष्यात तुमच्यावरची 2 नैतिक जबाबदाऱ्या आहेत. दात बसून आहे का? वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आला, एका मातेच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने बसलाय, तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या 2 नैतिक जबाबदाऱ्या आहेत. तुमची पहिली नैतिक जबाबदारी आहे हे आयुष्य जगत असताना तुम्हाला चांगलं जगायचं. पहिली नैतिक जबाबदारी आयुष्य जगत असताना तुम्हाला चांगलं जगायचं. आणि दुसरी नैतिक जबाबदारी आहे जर नैसर्गिक मृत्यू आला तर तुम्हाला मरताना सुद्धा चांगलंच मरायचं. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, हे उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, हरी कामरान शिसर उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे.
का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे दोन नैतिक जबाबदाऱ्या सांगितल्या. जगताना चांगलंच जगायचंय आणि मरताना सुद्धा चांगलंच मरायचं. नाहीतर मामा वाटतं एवढं सोपं जग राहिलं नाही आता. कुठल्या घटनेच्या समोर मांडू तेवढं सांगा. काल परवा पाठीमागल्या 15-20 दिवसापूर्वी दिल्लीच्या एका डॉक्टरची बातमी प्रसारित झाली. डॉक्टर होता, प्रचंड प्रचंड श्रीमंत आहे, प्रचंड श्रीमंत आहे. पण व्हायचं असं अशोक बुवा स्वतःच्या दवाखान्यातून माघारी जाताना दवाखान्यापासून 100 फूट अंतरावर चालत यायचा. रिक्षावाल्याला फोन करायचा, स्वतःची गाडी ड्रायव्हर करवी घरी पाठवायचा. रिक्षावाल्याला फोन करायचा, रिक्षावाल्याला बोलवून घ्यायचा, त्याच्या रिक्षेत बसायचा. निर्जन ठिकाणी रिक्षा घेऊन जायचा, जिथं माणूस नाही अशा ठिकाणी रिक्षा घेऊन जायचा. लघुशंकेचं निमित्त करायचा, रिक्षातून खाली उतरायचा. ज्या वेळेला तो रिक्षातून खाली उतरायचा तेव्हा रिक्षा चालक थोडा गाहळ व्हायचा, तो निश्चिंत बसलेला असायचा. अचानक रिक्षाच्या पाठीमागल्या शीटवर येऊन बसायचा, रिक्षावाल्याचे केस पकडायचा, वडून धरायचा आणि ज्या ऑपरेशनच्या ब्लेडने ऑपरेशन करतात त्या ब्लेडने रिक्षावाल्याचं म्हणजे शिरधडापासून वेगळं करायचं, शिरच्छेद करायचा. तेवढ्यावर थांबत नव्हता, त्या रिक्षावाल्याच्या किडन्या काढायच्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल कशासाठी काढत होता? नाही नाही थांबा, अजून त्याचा क्रूरपणा संपला नाही. चांगलं जागा सांगण्यापाठीमागचं कारण एवढंच, त्याचा क्रूरपणा तेवढ्यावर संपत नव्हता. त्या रिक्षावाल्याच्या किडन्या काढायचा, किडन्या दारूमध्ये भिजवून घालायचा, रोज फ्रीज मध्ये ठेवून त्या किडनीचा एक एक तुकडा स्वतः खायचा. पायाखाली मुंगी मेली तर आपल्याला दिवसभर करमत, दारातलं कुत्र मेलं तर 2 दिवस भाकरी न खाणारी माणसं आहे आपण राव. इथं हे आपल्या देशामध्ये अशी माणसं जर जन्माला येत असतील, आपल्या देशामध्ये एवढी विकृत माणसं जन्माला येत असतील आणि अतिशक्तीने, मी अतिशक्ती सांगायची माझी काय गरज आहे? त्यांनी 1-2 नाही 15 रिक्षा चालक मारले. चला माझ्याबरोबर मी बातमी दाखवतो. नववधू नांदायला आली आणि नांदायला ज्या घरात गेली त्या घरात सगळे पाहुणे रावळे माघारी ठरले, फक्त ननंद राहिली होती. त्या दिवशी तिने अन्नामध्ये विष कालवलं. ननंद मेली, नंदेचा नवरा मेला, नंदेचा पोरगा मेला, सासू मेली, सासरा मेला, नवरा मेला. 6 माणसं एका दिवशी अन्नात विष घालून एका स्त्रीने मारली. कुठल्या विकृतपणाच्या गप्पा मारता, कुठल्या संस्कृतपणाच्या गोष्टी तुम्ही दुनियाला सांगता? माझा अतिशय स्वच्छ मत आहे, दुनिया कितीही विकृत वागली तरी तुमची माझी नैतिक जबाबदारी आपल्याला चांगलंच जगायचं. जेवढं चांगलं जगायचंय तेवढं चांगलं मरायचं. बुवा आता चांगलं मरायचंय म्हणतात, पण एक मरण काय आपल्या मरण काय आपल्या हातात आहे का? ऐका, मरण जरी आपल्या हातात नसेल, अपघाती झालं त्याला कोणीच काय करू शकत नाही. कालची बातमी महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये जी पहिली आली होती नाही, सहज गिजरचा स्फोट झाला, अंगावर गरम पाणी पडलं आणि बिचारीचा मृत्यू झाला. एमपीएससी क्रॅक करण्यासाठी त्याने बारकी मेहनत घेतली नसेल. एमपीएससी सारखी अवघड परीक्षा, जी परीक्षा महाराष्ट्रात सगळ्यात अवघड मानली जाते, ती परीक्षा पास होण्यासाठी तिने आत्मनाद कष्ट केलं, पण अपघाती मृत्यू झाला. अपघाती मृत्यूला कोणी काही करू शकत नाही. नैसर्गिक मृत्यू होत असताना तो मात्र गोड व्हावा, आणि तो गोड किती व्हावा जास्त अपेक्षा व्यक्त करत नाही, एका शब्दात संपून टाकतो. मला पुढे बरोबर बोलायचं, मरत असताना असं मरा, असं मरा, असं मरा. एखादा कीर्तनकार कीर्तनाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाला आला आणि त्याला जर माहिती विचारताना तुमचे शेजारचे त्याच्या शेजारी बसले आणि तुमच्याबद्दल कीर्तनकाराला माहिती सांगायला लागले, मरा कसं सांगतोय? घरातले जर कीर्तनकाराला तुमच्याबद्दल माहिती सांगायला लागले तर घरातल्या माणसांना तुमच्यासाठी खोटं बोलावं लागू नये एवढंच सांगा. मामा तुम्ही आजार आहे, किती कीर्तन केले असतील तुम्ही आयुष्यात, किती कीर्तन केले? हजारो म्हणून मी कमी केले असतील, पण आजपर्यंत मला कुठल्याही घरी असं सांगण्यात आलं नाही
आमचं मात्र वाईट होतं. नाही 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 नाही. घरातली माणसं तुम्ही गेल्यानंतर तुमच्याबद्दल चांगलं सांगणार आहे. फक्त एक आहे, माहिती सांगणाराची जीभ कीर्तनकाराच्या पुढे थरथर कापली नाही पाहिजे. त्याने छती ठोकून सांगितलं पाहिजे, आमच्या बापानं आमच्या आजोबानं स्वतःचं सबंध आयुष्य परमार्थासाठी खर्च केलं, गावासाठी खर्च केलं, कुणाच्या वाळल्या पाचव्यावर पाय नाही. आणि सांगतो आपल्याबद्दल आपला मुलगाच काय चुकून कीर्तनकाराची भेट पुतण्याबरोबर जरी झाली तरी त्याने सुद्धा आपल्याबद्दल हातच्या काकणाला आरसा कशाला बुवा. चांगलं जगावं नैतिक जबाबदारी आहे, चांगलं मरावं नैतिक जबाबदारी आहे. पण चांगलं जगण्यासाठी आणि चांगलं मरण्यासाठी कुणाचा तरी आदर्श समोर ठेवावा लागेल. सांगा कुणासारखं चांगलं जगावं आणि कुणासारखं चांगलं मरावं. आम्ही सबंध जगाचा अभ्यास केला आणि आमच्या असं लक्षात आलं, चांगलं जगले आणि चांगलंच मेले असे या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त संत आहेत. म्हणून चांगला जगता यावं, चांगलं मरता यावं आणि त्यांचा आदर्श घेता यावा. म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातलं सगळं इतरांच्या चरणावर अर्पण करण्यापेक्षा संतांच्या चरणावर अर्पण. तू कमने माझे, 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 तू
चांगलं जगता यावं, चांगलं मरता यावं, याच्यासाठी संतांचे आदर्श नजरेसमोर ठेवले आणि या लटक्या संसाराला लात मारून आयुष्याचं सगळं ओझं संतांच्या चरणावर समर्पित केलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण अडचण अशी आहे, कुणाच्याही चरणावर ओझ देत असताना, कुणाच्याही चरणावर लोटांगण घालत असताना एक तर नातं असावं, नाही तर ओळख असावी. दोन गोष्टी सांगितल्या. नातं असेल तर शरणागताला किंमत आहे, ओळख असेल तर शरणागताला किंमत आहे. आपण एखाद्याच्या चरणावर लोटांगण घातलं, ओळख बी नाही आणि नातं बी नाही, बहुतेक लोटांगण वाया जाऊ शकतं. त्यापेक्षा तुकोबा विचार करतात संतांच्या चरणावर ओझ द्यायचं खरं, सबंध ओझ त्यांच्या चरणावर देत असताना संतांबरोबर कोणतं तरी नातं जोडलं पाहिजे. आता कोणतं नातं जोडावं याचा विचार करण्यासाठी तुकोबांनी एका बाजूला पुरुषाची सगळी नाती उभा केली आणि एका बाजूला स्त्रीची सगळी नाती उभा केली. तुकोबा विचार करतायत नातं पुरुषाचं जोडू का नातं स्त्रीचं जोडू, संतांना बाप म्हणू का संतांना आई म्हणू. विचारांती त्यांच्या लक्षात आलं, नातं निभावण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री सदैव श्रेष्ठ. म्हणून तर आपल्याला लग्नानंतर आपल्यापेक्षा सासरवाडीची माणसं जवळची वाटतात. सोपा प्रश्न आहे, मी ह्याच्या अगोदर एकदा विचारला असेल. भावाने 15,000 रुपये मागितले आणि मेहुण्याने 15,000 रुपये मागितले, कुणाला देऊ वाटतं? एका टोपल्यातली भाकरी खाल्लेली माणसं आहे आपण, एका आईच्या पोटी जन्माला आलेली माणसं आहे आपण. अर्धी भाकरी टोपल्यात होती, आपल्या दोघांना भूक लागली होती, तो आपल्या अगोदर टोपल्याजवळ गेलता आणि आपण त्याला सांगितलं मला भूक लागली, तर त्याने अर्ध्या भाकरीतली कोरभर भाकरी स्वतःला ठेवली आणि कोरभर भाकरी आपल्याला दिली. एवढं ज्याने बालपणात आपल्यावर प्रेम केलं, तो भाऊ सुद्धा आपल्याला लग्नानंतर वैरी वाटायला लागला. हे आपल्यावर असणारे आपल्या कुणाचे उपकार आहे? उघड आहे की हे बायकोचेच उपकार आहे. नाही, लक्षात आलं तुकोबांच्या नातं निभावण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री सदैव श्रेष्ठ आहे. म्हणून पुरुषाच्या सगळ्या नात्यांवर फुली मारली आणि स्त्रीची सगळी नाती एका ओळीत उभा केली. कुठपासून पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते तेथे एक ढलगज निर्माण झाली, जिला माया म्हणतात. तीच माया आहे, जी माया तुळजापूरला गेली भवानी झाली, कोल्हापूरला गेली महालक्ष्मी झाली, माहूरगडला गेली रेणुका झाली, वणीला ती सप्तशृंगी म्हणून पुढाली. तीच माया भोसल्यांच्या घरात नांदायला आली, तेव्हा तिला जिजाऊ नाव. होळकरांच्या घरात नांदली तेव्हा ती अहिल्या म्हणून पुढाली. महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून ती सावित्रीबाई फुले म्हणून पुढाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी तिने त्याग केला.
तेव्हा तिचं नाव रमाई होतं. अनाथ लेकरांना सांभाळायला लागली तेव्हा ती सिंधुताई सपकाळ झाली, पहिल्यांदा पंतप्रधान झाली. आणि 31 ऑक्टोबर 1984 ला जिला गोळ्या घालून मारण्यात आलं तेव्हा ती इंदिरा होती, देशाची राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली. तेव्हा ती प्रतिभा होती, तीच माया डॉक्टर झाली तेव्हा तिचं नाव आनंदीबाई जोशी होतं. खेळायला लागली तेव्हा पीटी उषा झाली, गायला लागली लता मंगेशकर झाली. चित्रपटात ती हेमा मालिनी म्हणून पुढाली. तीच माया आहे. तुमच्या आमच्या घरात आली तेव्हा ती आजी झाली, पणजी झाली, आई झाली, सासू झाली, मावशी झाली, आत्या झाली, मामी झाली. तीच माया माझ्या घरात आली तेव्हा ती माझी बहीण झाली, बायको झाली, मेहुणी झाली, भाऊजे झाली, ननंद झाली. तीच माया मुलगी झाली, भाची झाली, सून झाली, दुवाडी झाली. तीच माया माझ्या अंगणात नात म्हणून खेळायला लागली. तुकोबांनी अंबिके चंडिके पासून नातीपर्यंत स्त्रीच्या सगळ्या नात्यांचा अभ्यास केला. तेव्हा तुकोबांच्या लक्षात आलं स्त्रीच्या सगळ्या नात्यांपैकी स्त्री 3 नात्यामध्ये शोभून दिसते. स्त्री बाई म्हणून श्रेष्ठ आहे, स्त्री ताई म्हणून श्रेष्ठ आहे, आणि स्त्री आई म्हणून श्रेष्ठ आहे. ऐका, आजच्या कीर्तनात मला ताई सांगायची नाही, पण म्हणतात असं देवाला जेव्हा प्रेम करण्यासाठी आई अपुरी वाटायला लागली तेव्हा त्याने घराघरात ताई जन्माला घातली. अशी बरीच लेकरं आहेत ज्यांची लहानपणी आई मरून गेली आणि त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्यांच्या आईची जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडली. ती ताई म्हणून ती बाई बाई बायको हो हो ती बाई म्हणून पण श्रेष्ठ आहे आणि ती आई म्हणून पण श्रेष्ठ आहे. थोडं ताट असा संपल कीर्तन एवढ्या प्रश्नानंतर मला सांगा, आयुष्यात बायको महत्वाची का आई? जोडीनं आला असला नाही सांगितलं तरी चालतं. थोड्या वेळाने आम्ही निघून जाणार आहे, तुमची भांडणं जाताना उभे एकामेकाला दुसऱ्या बाकीची माणसं काय बोलले नाही, तुम्हीच कशाला मध्ये बोलायचं, तुम्ही असं ते होऊ शकत. आला असला जोडीनं नाही सांगितलं तरी चालेल, माझी माहिती समजून घेऊ. माझं बोलणं थोडस रागाचं वाटतं, थोडं तुम्हाला ते पटायचं नाही, पण माझं स्वतःच जबाबदारीचं बोलणं असं आहे. एकीनं आपल्यासाठी तिची अख्खी दुनिया सोडली म्हणून बायको श्रेष्ठ आहे, आणि एकीनं आपल्याला अख्खी दुनिया दाखवली म्हणून आई श्रेष्ठ. दोघी आपापल्या जागेवर दोघी बरोबर आहेत, त्या दोघींमध्ये अजिबात भेदभाव करू नका. आणि 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 ज्या पुरुषाला ह्या दोन्ही नात्यांमध्ये श्रेष्ठत्व मिळवता आलं तो प्रत्येक पावलावर यशस्वी. म्हणजे ज्याला घरात बायको सुखात ठेवता आली आणि आई आनंदात ठेवता आली तो कुठल्याच पावलावर कधीच माघारी सरकत नाही. त्यासाठी थोडं तुमच्या बरोबर बोलतो. तुम्ही बी घरात नांदत असताना आपल्या घरातल्या पुरुषानं पुढं पाऊल टाकावं याच्यासाठी सासू सुना एकाच वेळी हसत नका वैर करू, नाही गळ्याची नका वैर. मरून जातात माणसं, राहत नाहीत, पाखरासारखे निघून जातात. मला माहिती आहे सासू मरून गेल्यानंतर तुम्ही तिच्या प्रेताजवळ बसून धाय मोकळून रडणार आहे. मला एवढं सांगा,
मेल्यावर तिच्यासाठी रडण्यापेक्षा जिवंतपणे तिच्यासाठी दोनदा हसलं तर काय हरकत आहे? आणि परत माहिती आहे का हो माणसं, आता ही आई समोर आहे, अख्खा परिवार तिला कीर्तनात बसला. आता तिला गोड बोललेलं ऐकू येत नाही, तिला वाईट बोललेलं ऐकू येत नाही. तुम्ही तिच्यासाठी रडला, किती आसवड झाली तरी आता तिला ते ऐकू जात नाही. मी पाया पडतो, आपल्या परिवारानं पुढचं पाऊल टाकावं. आपल्या घरातला माणूस, करता धरता पुरुष बाहेर पडताना प्रचंड आत्मविश्वासानं बाहेर पडावा. याच्यासाठी जमलं तर आज फुलं पडताना स्वतःच्या मनाला एक गोष्ट सांगा, आजपासून पुढं आम्हा दोघी सासू सुनांमधलं नातं संपवण्याचा प्रयत्न करून आम्ही दोघी घरात माया लेकीसारखं नांदायचा प्रयत्न करू. बहुतेक तो दिवस तुमच्या आयुष्यासाठी प्रचंड आनंदाचा. आणि मला दादा, मला फक्त सुनांना शिकवायचंय आज सगळं नाही तर तुम्हाला वाटत असेल बुवा बोलतोय सुनांसाठी. म्हाताऱ्यांना तुम्ही बी ग्वाड राहता नाही गळ्याची. परवा दिवशी सुन म्हणणारी रानात आली आणि रानात आल्यावर तिने दारातच खुरप टाकलं. म्हातारी बसली होती तुळशीला टिकून, सुन म्हणणारी दारातच खुरप टाकलं. सासू जवळ आली, आत्याला म्हणजे आत्यावर लय कटाळा म्हणजे लोकांच्या बाया आपल्या रानात खुरपायला बाया ह्या अशा 11 वाजता सुट्टी, परत लगेच जेवायला सुट्टी, जेवायला बसल्या. तासभर जेवायला लावला. मी म्हणलं उठा बाया, नंतर मला म्हणते ते हेव का आमच्या तासभर सुट्टी असते, जमत असलं तर बघा, नाही तर आपलं उद्यापासून आमच्या मी दुसरीकडे जाण्यापेक्षा मी आपला विचार केला, आपणच थोडा हात उचलायचा आणि आपणच थोडं कणा पाता उरकायच्या. आपण पाता उरकल्यावर त्या तरी लोकांच्या बाया कुठे जाते ते तेव्हा त्या बी खुरापल्या त्या लगेच कणा म्हणून मी पाता कवायच कणा उरकल्या वाईस त्यांना आडवी आली आणि त्यांनी लय खुरापलं. झालंय असं त्या दिवसभर खुरपून जीव माझा कटकळून गेलाय. मी तुमच्या पाया पडती. आजच्या दिवस मी काल करते, तुम्ही तेवढ्या तुम्ही तेवढ्या मी पाया बरे आले. सासऱ्याच्या कवा दाडा झाला नाही तुझा, मला काम सांगायचं. काल आले तुझं ऐकत असते काही ना, आता जर तुझं ऐकलं तर तू मरोस तर मला भाकरीच करायला लावशील. बरेच दिसते का दोडाला, मी तरी म्हणायची आमची गरीब गाय बरी मारकी गाय दिसते दोडाला. उगम माणूस गप्प बसला म्हणजे त्याचा फायदा घेत जाऊ नको. ज्याला गिळायचं करायचं, मी करत नसते, मला गिळायचं मी निघून जाते. म्हणून म्हातारी उठली, तडा दारात निघून गेली. सुनाला वाटलं बाया बोला नसती बोलली तर चांगलं झालं असतं. आपणच 4 भाकरी टाकलेल्या चांगल्या म्हणून नाईलाज झाला बिचारीचा. बिचारी स्वयंपाकाला बसली. सुन म्हणणार भाजी केली, कालवण केलं, भाकऱ्या केल्या, पण जेवायला तसं कसं जेवायचं? तसं कसं जेवायचं? सासू तसं जेवायचं येते का? म्हणून पोराला म्हणली जा कुठे गेली आजी? पोर गेलो. पहिल्या घरी बघितलं आजी नाही, दुसऱ्या घरी बघितलं आजी नाही, तिसऱ्या घरी बघितलं आजी नाही, 3 घरी म्हातारी गावली नाही. मग का मांजर होती मागल्या काय तरी एवढी फिरायची गरज होती? 3 घरी म्हातारी गावली नाही. पोरगा माघारी आला आणि आईच्या पुढे उभा राहून आईला म्हणलं आयो आजीच नाही. बया जाऊन बसल्या पुन्हा तो माणसाला दिवसभर कंटाळा आलाय, मरणाची भूक लागली, पोटात जाळ आणि म्हातारी अशा टाइमला नेमकी कुठं तरी जाऊन बसती. बरं आता पहिली 3 घरं तर तुम्हाला माहिती आहे. पहिल्या घरी बघितलं म्हातारी, दुसऱ्या घरी बघितलं म्हातारी, तिसऱ्या घरी बघितलं म्हातारी नाही, आणि सुन म्हणणारी 4थ्या घरी तेव्हा तिला वाटलं, तिने म्हातारीकडे बघितलं, तिला वाटलं आज सुजवाला आणलेला हार आपल्याच म्हातारीला घाला. गळ्याच्या मामा 4थ्या घरी जर गेली, 4 भाकरी टाक म्हणल्यावर नाही म्हणणारी तन करून गेलेली म्हातारी शेजारीच्या जाऊन बसली होती. शेजारीला चपात्या लाटत होती, म्हातारी उंड करून देत होती.
विशाल भाऊ हसू नका. नाही व्यास तरी मात्र कशी जो फोनवर नको तर ढकलून द्यावं. आताशी म्हाताऱ्या व्हायचं काळा वांड्या संपूर्ण मी पाया पडतो. सून असाल तर सहन करायला शिका आणि सासू असाल तर थोडं माफ करायला शिका. खूप सुखात संसार होईल. ह्या दोन नात्यामध्ये सदैव आईच श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबांनी आई आयुष्याचा प्रचंड प्रचंड ओहापोह केला. नाही आई हा विषय समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि पाहुणे मला ही आदांतरी आई हा विषय समाजाच्या पुढे मांडता आला असता. आई मायेचा सागर म्हणलो की समाजाच्या डोळ्यातून पाणी येतं. पण मला तेवढ्या सोप्या शब्दात आई समाजापुढे मांडायची. मी आई या विषयावरती अभ्यास केला. आपल्याला एक दिवशी का होईना पण समाजाला आई सांगावी लागेल. आधांतरी बोलण्यापेक्षा मी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या मुखातून आई व्याख्यान ऐकावीत. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची त्यांच्या मुखातून आई ऐकली. मला भावली. मी कवितेमधून आई वाचली. फमु शिंदे नावाचे कवी एके ठिकाणी लिहितात आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सगळ्यात असते तेव्हा जाणवत नाही. आणि आता कुठंच नाही. असते तेव्हा मिळत नाही. असते तेव्हा कळत नाही. आणि एकदा निघून गेली आई 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 धाय तरी पुन्हा ती मिळत नाही. मी मराठी चित्रपटातून आई समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला काही ते चित्रपटातली आई भावली नाही. एक मराठी अभिनेता होता जुना. त्याने एका शब्दात आई रेखाटली बघा. गुडघ्यापर्यंत पॅन्ट असायची. तेवढीच मोठी नाडी असायची. साधं बोलणं असायचं. काय दादा त्या अभिनेत्यानं एका वाक्यात आई सांगितली. एकाच वाक्यात दादा एकदा म्हणले होते ज्याला आई नाही त्याला काय. काय असतं शब्दात सांगितलं. ज्याला आई नाही त्याला काय नाही. आज सुद्धा आदरणीय त्र्यंबकराव आदरणीय पोपटराव अंगणात उभा राहतील. हजारो रुपये लाखो रुपये कमवून आणतील. पण आई म्हणून हाक मारायला आता घरात आई शिल्लक राहिली नाही. कदाचित या आईचं प्रेम समाजाला कळावं याच्यासाठी तुकोबारायासारख्या महान संतांना उपमा देताना आईची
आहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करील अभाविन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हे आहे त्या माईला वंदन करण्यासाठी तिचं स्मरण करण्यासाठी एकदा मोठ्या प्रेमाने जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई हरी जय